नमस्कार. राजेश जगताप लिखित कौशल्येचा राम प्रकरण 6. सृष्टीची रचना आणि श्रीहरीचे 6 अवतार. मंडळी, कुमार भारद्वाजचा तो शुकराज काल रात्री मला घरी पोचवून पंख फडफडवत निघून गेला. मला खूप आश्चर्य वाटलं. त्या पोपटाने कुमाराची आज्ञा एखाद्या शिष्यानं गुरु आज्ञा पाळावी तसं घडलेलं होतं. तो पोपट गेला, पण का कोण जाणे कुमार माझ्यासोबत आला असल्याचं मला राहून राहून वाटत होतं. आहेच तसा लाघवी तो. कधीतरी महर्षींना विचारून त्याला घरी घेऊन येईन. आईच्या हातचे गोडाधोडाचे 4 घास त्याला खाऊ घालावे म्हणतो. सकाळी लवकर उठायचं आहे म्हणून पटकन जेवण उरकलं, घराबाहेरच्या ओट्यावर अंथरूण घातलं आणि अंग टाकलं. मस्त मंद गार वारा सुटलाय. आभाळात पूर्णचंद्राच्या पिठुर प्रकाशात जिकडे पाहावं तिकडे चांदण्याचं चांदण्या, काही लुकलुकणाऱ्या तर काही शांत स्थिर एखाद्या ध्यानस्थ ऋषीसारख्या. फारच मोहक दृश्य आहे. परमपित्यानी काय काय आणि किती अचाट अफाट रचना केली आहे. नुसता विचार केला तरी डोकं गरगरायला लागतं. मनातले कुमारविषयीचे विचार पुन्हा चाळवले. किती आपुलकीने मला वनाबाहेर सोडायला आला होता तो. मग पुन्हा तो लांडगा आणि हरिणही आठवलं. त्यावर विचार करायला लागलो. त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस असं कुमार का बरं म्हणाला असेल. हे आणि असेच काही बाई विचार करता करता झोप कधी लागली समजलंच नाही. अचानक दचकून जागा झालो. सगळीकडे चंद्राचा शीतल प्रकाश पसरलाय. आभाळाच्या मध्यावर असलेला चंद्र काहीसा उतरणीला लागलाय, पण तरीही त्याचं ते निश्चल सौंदर्य मनाला मोहिनी घालतंय. त्याच्याकडे पाहत राहावंसं वाटतंय. चंद्राचं मनमोहक रूप बघता बघता पुन्हा डोळा लागला. आता 10 दिशांना काहीच दिसत नाही. दिसावं तरी कसं आणि पाहावं तरी कोणी. मी जिथे होतो तिथे आता मी नाही. मी कुठे आहे मलाच माहिती नाही. तिथे आहे फक्त एक अस्तित्वहीन अंधार पोकळी. जाग आली तेव्हा पूर्वेला लाल गुलालाची उधळण झालेली दिसली. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता. बाप रे! महर्षींचं थेट सानिध्य लाभण्याचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी उशीर होणार. कुमारनी मला वेळेवर येण्यास बजावलेलं असतानाही उशीर होणार. काय होणार कोण जाणे. घाईघाईनी स्नान उरकून मी महर्षींच्या आश्रमाची पाऊलवाट चालायला लागलो. छातीत एक नकोशी धडधड होतीये. झपझप पावलं टाकत मी आश्रमात वेळेवर पोहोचण्यासाठी धडपड करतोय. आणि पुन्हा तो कालचा लांडगा दिसला. दात विचकून गुरगुर करू लागलाय. मला त्याची भीती वाटायला लागली आहे. आणि आता पळण्याशिवाय पर्याय नसल्यानं मी जीव मुठीत धरून पळतोय. तो लांडगाही काही वेळ माझ्याबरोबर पळत होता, पण मी मात्र त्याच्याकडे वळून न पाहता पळत पळत बराच दूर आलोय. अंग घामाने चिंब झालाय. पळण्यासाठी पाय तयार नाहीत. थोडं थांबायला सांगतायत. त्यांनी मनाची साथ सोडली आहे. मन पळायला सांगतंय, पण शक्तिहीन झालेले पाय नकार देत आहेत. मनाच्या या द्वंद्वात अखेर मनाला पायाचं ऐकावं लागलं. मी पुन्हा हळूहळू आश्रमाची वाट चालू लागलो. सहजच मागे वळून बघितलं, तो लांडगा कुठे दिसला नाही. मनातली भीती कमी झाली. धडधडणारी छाती स्थिरावू लागली. आणि एक हरिण उड्या मारत शेजारच्या झाडीतून बाहेर आलं. पण हे काल दिसलेल्या हरणापेक्षा जास्तच सुंदर आहे. त्याची ती सुवर्ण कांती, अंगभर विखुरलेले पांढरे मोती आणि डोक्यावरील शिंगाचा ऐटबाच डौल, काळे करंद टप्पोरे डोळे, सगळं पाहत राहावं असं. नजर हटतच नाही.
माझी पावलं रेंगाळली आहेत. आश्रमाच्या पायवाटेवर सरळ न पडता ती अडखळत आहेत. कधी डावीकडे तर कधी उजवीकडे अशी असंबंध पडू लागली आहेत. हरणाचं ते रूप डोळ्यांना सुखावतंय. मनावर भानामतीचं गारुड होऊ लागलंय. मला आश्रमाच्या वाटेचा विसर पडू लागलाय. मन विचलित झालंय. आश्रमाच्या वाटेने निघालेली माझी पावलं त्या सुवर्ण कांतीच्या हरिणाच्या मागे जंगलातल्या वाटेवर पडायला लागली आहेत. तो हरिण अचानक समोर येतोय आणि बघता बघता गर्द झाडीत कुठेतरी नाहीसा होतोय. माझ्या मनात त्याची ओढ जागल्यानं मी त्या माहीत नसलेल्या वाटेने पुढे पुढे जातोय. मनात कुठेतरी वाट चुकल्याची जाणीव होतीये. का कोण जाणे कुणास ठाऊक, पण परतीची वाट हरवल्याचं वाटतंय. बराच वेळ तो हरिण न दिसल्यानं मी भांबावून गेलोय. त्याच भ्रमित अवस्थेत उभा असताना खांद्यावर पंखांची फडफड जाणवली. कालचा तो पोपट अकस्मात कधी खांद्यावर येऊन बसला कळलंच नाही. खांद्यावर बसून तो जोरजोरात पंख फडकवू लागला, आरडाओरडा करायला लागला. ते ऐकून माझं भ्रमित चित्त थाऱ्यावर आलं. वाट चुकल्याचं लक्षात आलं आणि अंगाला कंप सुटला. त्या पोपटाने पुन्हा आरडाओरड सुरू केली आणि तो खांद्यावरनं उडाला. थोडा पुढे जाऊन पुन्हा परत आला आणि मग मी त्याच्या मागे चालत अखेर आश्रमाची वाट चालू लागलो. मनात प्रचंड उलथापालथ होतीये. आश्रमात येण्याची रीतसर परवानगी मिळाल्यानंतर पहिल्याच दिवशी हे असं वर्तन. छिछे, फार मोठी चूक झाली आहे. महर्षी काय म्हणतील, कुमार काय म्हणेल. महर्षींनी नाराज होऊन आश्रमात येण्यास नकार दिला तर काय करायचं. उरात विचारांची चाललेली ही घालमेल घेऊन मी आश्रमाच्या कुंपणाशी आलो. भिरभिरत्या नजरेनं सगळीकडे पाहू लागलो. कुंपणाशेजारीच बाहेर तो हत्ती बसलाय. मी त्याची नजर चुकून आत पाऊल टाकलं आणि मनात सर्र झालं. खारुटी, गरुड, पोपटांचा थवा, मोर, हुप्प्या आणि अस्वल सगळी मंडळी माझ्या आधीच आपापली जागा धरून बसली होती. महर्षींची जवळपास सगळी तयारी पूर्ण झाली होती. कुमार एक कोपरा धरून शांत उभा होता. कुमारशी नजरानजर झाली आणि मी हात जोडून त्यास प्रणाम केला. तो हसला. त्याचे भाव काहीसे शांत आणि मिश्किल होते. महर्षींनी जे बस्कर टाकलं होतं त्यावर एक सुकलेलं पिंपळ पान पडलेलं पाहून ते उचलून लांब टाकावं म्हणून मी पुढे झालो. माझा उद्देश ओळखून कुमारनी मला तसं करण्यापासून रोखलं आणि म्हणाला, नको उचलू ते. महर्षींना आवडणार नाही. इथे ज्याचं काम त्यांनी करण्याची रीत आहे. बाप रे! महर्षींनी घातलेल्या बस्करावर पडलेलं पानही इतर कोणी उचललेलं त्यांना चालत नसेल तर मग माझं हे उशिरा येणं. काय करतील महर्षी? नाराज होतील का मला समजून घेऊन क्षमा करतील? प्रश्न आणि फक्त प्रश्नच. मनात हे प्रश्नांचं भेंडोळं घेऊन मी महर्षींच्या कुटीकडे पाहिलं. कुटीचं कवाड उघडं दिसलं. ते पाहून क्षणभर बरं वाटलं आणि दुसऱ्याच क्षणी पुन्हा छाती धडधडू लागली आहे. महर्षी हळुवार पावलांनी बाहेर आले आणि माझी धडधड अधिक वेगात होऊ लागली. महर्षींनी बस्करावरील त्या पिंपळ पानास वंदन करून भोजपत्राच्या चवडीवर ठेवलं. बस्कराला हात जोडून योगासनाची मांडी घातली. महर्षींची नजर कुमारकडे वळली. त्यांनी माझ्याकडे बघितलं. माझ्या नजरेत प्रश्नांचा डोंगर आणि त्याच्या डोळ्यात त्याच डोंगराच्या पायथ्याशी असलेलं तळं होतं. तळ्याच्या त्या पाण्यात मला माझ्याच मनातल्या डोंगराचं प्रतिबिंब दिसलं.
कुमारनी येऊन माझा हात धरून महर्षींच्या आसनाकडे घेऊन आला. माझी धडधड वाढली. पायात कंप भरल्याचं जाणवलं. कुमार महर्षींना वंदन करून त्यांच्या डाव्या बाजूला बसला आणि मलाही बसण्याची खूण केली. माझ्या मनात पुन्हा एक प्रश्न उठलाय, कुठं बसावं मी? कुमारच्या शेजारी का महर्षींच्या उजव्या बाजूला बसावं? महर्षींनी नजर उचलून माझ्याकडे बघितलं आणि त्या नजरेचं तेज, माझं सर्वांग त्यात विरघळून गेल्यासारखं वाटलं. त्यांनी मला उजव्या बाजूला बसण्याची खूण केली. माझी पावलं नकळत तिकडे वळली आणि माझ्याही नकळत मी त्यांच्या उजव्या बाजूला बसलो. त्यांच्या अंगावरील चंदन उटीचा सुगंध सर्वांगावरून मायेचा हात फिरवू लागला. महर्षींनी कमंडलूतील पाण्यात बोटं भिजवून माझ्या डोळ्यांना लावली. पाण्यात पुन्हा बोटं भिजवून माझ्या डोक्यावर जलाभिषेक केला. फुलांच्या परडीत ठेवलेल्या चंदन उटीत तर्जनी ओलावून मला तिलक केला. चंदनाचा तो पवित्र आणि शीतल स्पर्श मनात खोलवर उतरला. मनात आलं, महर्षींच्या आज्ञेनुसार त्यांच्या उजवीकडे बसण्यापूर्वी वंदन करण्याचं राहूनच गेलं. आता तरी वंदन करावं म्हणून मी हात जोडू पाहताच महर्षींनी मलाच हात जोडून तसं न करण्यास विनवलं. माझ्या मनात पुन्हा प्रश्न आणि गोंधळ निर्माण झाला. महर्षींनी मला त्यांच्या उजवीकडे का बसवलं असेल? त्यांनी मला वंदन करण्यापासून रोखलं नाही, तर तसं न करण्याची विनंती करताना त्यांनी मलाच का वंदन केलं असेल? आणि आतून कोणीतरी विचारलं, कोहम. महर्षी मंद हसून उत्तरले, रामस्वरूप. आतला तो आवाज शांत झाला. महर्षींनी त्याला थेट रामाच्या रूपात पाहून रामस्वरूप असं संबोधलं. आता इथून पुढे त्याला कोहम, तो कोण आहे, हा प्रश्न पडणार नाही. रामस्वरूप, मी केलेलं वंदन तुला नाही, तुझ्यात अवतरलेल्या त्या दिव्यत्वाला आहे. तुला इकडे उजवीकडे बसवण्याचं प्रयोजनही तेच आहे. ज्याला तू शोधतोयस, मी शोधतोय, तो तू जेव्हा रामरूपेण सप्तमहाअवतारो भुवी श्रीहरी कृपया ममांतःकरणे पादौ निधेही असं म्हणालास ना, तेव्हाच ते दिव्यत्व तुझ्या हृदयात वस्तीला आलंय. तेच तुला आणि मलाही परमपित्यानं दिलेल्या दिव्य दृष्टीद्वारे त्या पायवाटेवर घेऊन जाणार आहे. महर्षींचे डोळे ओलावल्याचं मला जाणवलं. एक हलकासा उच्छवास सोडून ते पुढे म्हणाले, तुला या वाटेवर जाण्यापासून लांडग्यासारख्या लबाड प्रवृत्ती भयभीत करतील, फसवणूक करतील. हरिणासारख्या क्षणिक सुखाचा मोह दाखवणाऱ्या प्रवृत्ती त्यांच्या मायावी मायाजालात फसवून ध्येयापासून विचलित करतील. ती भीती, भय आणि मोह टाळायला प्रत्येकाने शिकलं पाहिजे. तेच मार्गदर्शन तुला कुमारनी केलं होतं. तुला त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस म्हणून बजावलं होतं. पण तुला महामायेचं मायाजाल समजलंच नाही आणि तू फसलास. पण तुझ्या अंतःकरणात उतरलेल्या त्या श्लोकाने तुला पुन्हा योग्य मार्गावर आणलं. मी स्तब्ध, निशब्द. मी रामस्वरूप. एका अचेतन अवस्थेतल्या बडबडीने मला रामाने त्याचंच स्वरूप बहाल केलं. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागलेत. मनातील उरला सुरला गाळ वाहून जातोय.
तो काही क्षण महर्षींनी तसाच वाहू दिला आणि म्हणाले, रामस्वरूप. मी शांत, तसाच माझ्यातच गुरफटलेला. जन्मदात्यांनी मलाच माझी ओळख व्हावी, जगाने मला ओळखावं म्हणून एक नाव दिलं होतं. ते दिल्यापासून मी स्वतःला त्याच नावानं ओळखत असल्यानं महर्षींनी रामस्वरूप अशी मारलेली हाक मला समजलीच नाही. महर्षी पुन्हा म्हणाले, रामस्वरूप कुमार, आता आपण डोळे मिटून रामाला पुढील मार्ग दाखवण्यासाठी आवाहन करायचं आहे. परमपित्याने दिलेल्या दिव्य दृष्टीने आपण पुढील प्रवासास निघणार आहोत. आपलं चित्त एकाग्र करा. मी हात जोडून डोळे मिटले. कुमार आणि महर्षींनीही तसंच केलेलं असावं. मनातल्या मनात म्हणू लागलो, हे रामरूपा, रामस्वरूपा, मम हृदयी यावे, करावी कृपा. डोळ्यासमोर गडद अंधार दाटला. कानावर काही अनोळखी चित्रविचित्र आवाज पडू लागले. मिटलेले डोळे उघडावे असं वाटू लागलं, पण उघडताच येईना. डोळ्यासमोर लांब कुठून तरी प्रकाशाचा एक किरण दिसू लागला. बघता बघता तो गडद अंधार लोप पावला. आता डोळ्यांना दिसतोय लख्ख उजेड. सगळीकडे फक्त उजेडच उजेड, अतिशय प्रखर. त्या उजेडाची प्रखरता आता खूप कमी झाली आहे. उजेडात मला आता काही वेगवेगळे आकार दिसत आहेत. त्यातले काही स्थिर आहेत, काही अचल आहेत, काही निर्जीव तर काही सजीव आहेत. उंच उंच डोंगर, प्रशस्त मैदान. त्यातला एक अति उंच चंदेरी डोंगर दिसतोय. त्याची ती डोळे दिपवणारी प्रखर तेजस्वी छटा. नाही पाहता येतोय तिकडे, पण तिथे उंच शिखरावर कोणीतरी बसलंय खास. तिथूनच पाण्याचा एक प्रचंड प्रपात खाली झेपावलाय. त्याच्या सहस्त्र धारांनी कित्येक नद्यांना जन्म दिलाय. पाण्याने तुडुंब भरून वाहत असलेल्या नद्या आणि त्या नदी प्रवाहांना आपल्यात सामावून घेणारे प्रचंड महासागर. सगळीकडे पाणीच पाणी. त्या महासागरात मला एक मासा दिसतोय. पाण्याचा प्रवाह, त्यात जीवनाचं रहस्य दडलं असावं म्हणूनच तो निरंतर प्रवाहित असतो. पाण्याच्या प्रवाहाप्रमाणेच हालचाल करणारा पहिला सजीव. फारच सुंदर दिसतोय तो. निळ्या कांतीला एक तेजस्वी सोनेरी छटा आहे. निळ्याशार डोळ्यात एक महासागरही दिसतोय. त्याच महासागरात दिसतोय एक अति विशाल सर्प आणि त्याच्या त्या सहस्त्रावधी फणांचं डोकं. त्याच्या ऐस पैस वेटोळ्यावर कोणीतरी उजव्या कुशीवर निवांत पहुडलंय. उजव्या हाताचा तळवा डोक्याला आधार देतोय. त्याच्या नाभीतून एक देठ उंचावर गेलाय. तो देठ आहे एका अतिविशाल कमळाचा. गुलाबी रंगाच्या प्रशस्त पाकळ्यांच्या खालच्या भागास गडद लाल रंगाची छटाय आणि कमळात कोणीतरी ध्यानस्थ अवस्थेत बसलाय. चेहरा स्पष्ट दिसत नसला तरी त्या 3 चेहरे एकत्रित झाल्याचं जाणवतंय. 3 वेगवेगळी ठिकाणं, तीनही अगदीच गूढ आणि रहस्यमयी. आणि हे काय?
एका महासागरात काहीतरी कोलाहल चालू आहे. तिथे काही अनोळखे चेहरे दिसतायत. त्यातील काहींचे भाव सात्विक, सोज्वळ, तर काहींचे दुष्ट आणि कपटी दिसतायत. त्यांनी त्या महासागरात एक विशाल पर्वत शिखर उभं ठेवलं. त्यांच्यात काहीतरी वाद चाललाय असं वाटतंय. त्यांनी एक प्रचंड सर्प त्या शिखराभोवती गुंडाळलाय. त्याच्या शेपटाकडील बाजूस ते सात्विक चेहरे गोळा झालेत, तर तोंडाकडे ते दुष्ट चेहरे गोळा झालेत. दोन्ही बाजूकडील चेहरे त्या सर्पाची आपल्याकडची बाजू घट्ट धरून ओढतायत. त्या महासागराच्या प्रचंड लाटांच्या तडाख्यामुळे ते शिखर स्थिर राहत नाही. ते कधी डावीकडे तर कधी उजवीकडे कलंडतंय. काही वेळा तर ते पाण्यात सपशेल आडवं झालं. त्याला पुन्हा सरळ करताना त्या दोन्ही चेहऱ्यांना फारच कष्ट पडलेत. ते पुन्हा खाली पडू नये म्हणून त्याला खालून आधार देणं गरजेचं आहे. पण आधार देणार तरी कोण आणि कसा? मला अगोदर जो मासा दिसला होता, त्याच माशाच्या डोळ्यातून एक विचित्र जीव बाहेर आलाय. त्याचा आकार वाढून प्रचंड विस्तारलाय. त्या जीवाची फक्त मान आणि तोंड दिसतंय. तो जीव आता त्या शिखराच्या खाली घुसलाय. त्यांनी आपले लपवलेले 4 पाय बाहेर काढून 4 दिशांना फैलावलेत. तो आता स्थिर झालाय. त्या चेहऱ्यांनी पुन्हा ते शिखर घुसळायला सुरुवात केली आहे. त्यांची ती घुसळण किती काळ चालली माहिती नाही, पण त्यातून काही काही सजीव निर्जीव बाहेर आल्याचं दिसलं. त्यात सगळ्यात अगोदर एक द्रवपदार्थ बाहेर आला. त्याच्या नुसत्या वासानंच ते सर्व चेहरे मूर्छित होऊ लागले. त्या द्रव्याचं काय करावं कोणालाच समजत नाही. अशातच त्या चंदेरी शिखरावरील ती प्रखर तेजस्वी छटा जागची हल्ली. ती थेट महासागरातील या ठिकाणी आली. ते द्रव्य त्या तेजस्वी छटेत नाहीसं झालं. त्या छटेच्या एका टोकाशी आता निळ्या रंगाचं कडं दिसतंय. ती छटा पुन्हा त्या शिखराकडे झेपावली. आता एक तेजस्वी गाय दिसतीये. ती डोक्यावर केसांची गाठ बांधलेल्या चेहऱ्यांकडे दिसतीये. त्या घुसळणीतून एक घोडा बाहेर आलाय. त्याला 7 तोंड असल्याचं दिसतंय. तो घोडा दुष्ट चेहऱ्यांच्या बाजूकडे आलाय. आता एक विशाल शुभ्र हत्ती उत्पन्न झालाय. तो सोज्वळ चेहऱ्यांकडे जाताना दिसतोय. हत्ती पाठोपाठ एक अत्यंत तेजस्वी आणि विलोभनीय मणी बाहेर आलाय. तो सुद्धा त्या सोज्वळ चेहऱ्यांकडेच गेलाय. आता एक आगळं वेगळं झाड अवतीर्ण झालंय. ते वर वर जाऊन कुठेतरी नाहीसं झालं. ती घुसळण अजूनही तशीच चालू आहे. का आणि कशासाठी माहीत नाही. महासागरातून महाकाय लाटा उसळतायत, तरीही ते शिखर मात्र स्थिर आहे. कदाचित त्या जीवानं खालून आपल्या पाठीचा आधार दिल्यानं तसं घडत असावं. आता एक अत्यंत कमनीय बांध्याची सुंदर स्त्री बाहेर आलेली दिसतीये. ती देखील त्या झाडाप्रमाणे वर जाऊन कुठेतरी लोप पावली. तिच्या पाठोपाठ एक अत्यंत सोज्वळ रूप असलेला चेहरा दिसतोय. पाठीवर लांब केस आहेत. लाल रंगाचं वस्त्र परिधान केलंय. हातात एक कलश आहे. त्यातून सतत जर्द पिवळ्या रंगाचे तुकडे बाहेर पडतायत. ती जी कुणी होती ती त्या माशाच्या डोळ्यात नाहीशी झाली आहे. एक उग्र वास असलेला द्रव तरल पदार्थ येताच ते दुष्ट चेहरे नाचू लागलेत. त्यांनी ते द्रव ओंजळीत घेऊन प्राशन केलंय.
आता एक प्रकाशमान गोल उत्पन्न झालाय आणि तो त्या चंदेरी शिखराकडे मार्गस्थ झालाय. केसरी देठ असलेल्या पांढऱ्या फुलांनी डवरलेलं एक झाड दिसतंय. ते सुद्धा वर वर जाऊन नाहीसं झालंय. आता हाताच्या बंद मुठीसारख्या आकाराची एक निर्जीव का सजीव समजत नाहीये, पण वस्तू बाहेर आली आहे आणि त्या माशाच्या डोळ्यात नाहीशी झाली आहे. क्षणिक सर्व शांत झालं. उंचच उंच उसळणाऱ्या लाटांनी आपल्या रौद्र रूपाचा त्याग करून सोज्वळ रूप धारण केलंय. आणि तसंच सोज्वळ रूप धारण केलेला, पिवळं वस्त्र परिधान केलेला, हाती सुवर्ण कलश घेऊन कोणी तेजस्वी चेहरा प्रकटलाय. त्या सुवर्ण कलशात स्वयंप्रकाशित अत्यंत तेजस्वी द्रव्य दिसतंय. ते द्रव्य पाहून सोज्वळ आणि दुष्ट दोन्ही बाजूकडील चेहरे आनंदाने नाचतायत. कदाचित याच दिव्य द्रव्य पदार्थासाठी त्यांनी ती घुसळण केलेली असावी. पण त्यांचा तो आनंद जास्त वेळ टिकला नाही. तो दिव्य तेजस्वी कलश मिळवण्यासाठी त्यांच्यातला वाद विकोपाला गेलाय. त्यांच्यात आता हाणामारी होऊ लागली आहे आणि अखेर तो कलश सोज्वळ चेहऱ्यांकडे गेलेला दिसला. त्या पर्वत शिखराला आधार देण्यासाठी खाली गेलेला तो जीव बाहेर आला. त्याची पाठ आता खूप खडबडीत झाली आहे. मान काहीशी लांब झाली आहे. ते कासव काही काळ पाण्याबाहेर आलं आणि महासागराच्या त्या माशाच्या डोळ्यात लोप पावलं. कित्येक तपांचा काळ लोटलाय. जमीन, उंच डोंगर आणि पाणी तिघेही आपापल्या मर्यादा सांभाळून स्थिरावले. नानाविध लाखो करोडो जीवांच्या प्रजाती जन्माला आल्या. त्यातील काही पाण्यात, काही जमिनीवर, तर काही जमीन आणि पाणी दोन्हीकडे राहू लागल्या. जीवसृष्टीनी संपन्न असलेल्या अंतराळातील या एका गोलाचं नामकरण झालं धरणी. तिच्याच कुशीत स्थिरावलेल्या एका प्रजातीनं बुद्धी आणि वाणीच्या जोरावर स्वतःचं नामकरण केलं मनुष्य. पण काही दुष्ट शक्तींना धरणीवरचा हा आनंद, इथली शांतता सहन झाली नाही. त्यांनी अखंड धरणी उचलून अंतराळात दूरवर असलेल्या एका महासागराच्या तळाशी नेऊन लपवली. सृष्टीचे निर्माते परमपिता ब्रह्मा अत्यंत व्यथित झाले. पालनपोषणाची जबाबदारी घेतलेल्या श्रीहरीनं एका विचित्र जीवाचं रूप धारण केलं. त्याचं तोंड लांब आहे. तोंडाच्या मागील भागातून दोन्ही बाजूला 2 लांब आणि तीक्ष्ण दात आहेत. सर्वांगावर टोकदार राठ केस आहेत. एक शेपटीही आहे. काहीसा ओंगळवाणा दिसणारा हा जीव अत्यंत बलवान आहे. त्यांनी त्या महासागरात उतरून दुष्ट शक्तींचा नाश केला आणि त्यांनी तळाशी लपवून ठेवलेली धरणी आपल्या लांब लचक दातावर पेलून तिची मूळ जागी स्थापना केली. पुन्हा कालचक्र आपल्या निश्चित गतीनं फिरू लागलं. धरणीवर राजे महाराजे असे भूषण मिरवीत मनुष्य धरणीला आपल्या मनासारखं वागवू लागला. या धरणीवर सर्वार्थानं श्रेष्ठ कोण असेल तर मीच, असं म्हणत इतर प्रजातींना छळू लागला. पण त्याच्याच महालातील त्याच्याच मुलानं त्याचं श्रेष्ठत्व मान्य केलं नाही. आपल्याच बापाला तो बालक जगात सर्वश्रेष्ठ केवळ श्रीहरी असल्याचं सांगू लागला. तो बाप आहे हिरण्यकश्यपू आणि तो बालक म्हणजे श्रीहरीवर नितांत श्रद्धा असलेला भक्त प्रल्हाद. आपल्या तपोबलानं साक्षात ब्रह्मदेवाला प्रसन्न करून त्यांच्याकडून
अमरत्वाचं वरदान प्राप्त करताना त्यांनी अत्यंत काळजी घेतली होती. जसं की मला दिवसा किंवा रात्री मरण येऊ नये, मला घरात किंवा बाहेर मरण येऊ नये, मला मनुष्य अथवा पशुकडून मरण येऊ नये, मला जमिनीवर अथवा आकाशात मरण येऊ नये, मला कोणत्याही अस्त्रानं किंवा शस्त्रानं मरण येऊ नये. स्वतःचं हे श्रेष्ठत्व मान्य करावं म्हणून हिरण्यकश्यपूनं प्रल्हादाचा अतोनात छळ करून त्याला ठार मारण्याचाही प्रयत्न केला. परंतु श्रीहरींनी प्रत्येक वेळी प्रल्हादाचं रक्षण केलं. तेव्हा प्रल्हादानं माझा हरी सर्वत्र असल्यानं तू मला मारू शकणार नाहीस असं ठणकावून सांगितलं. अत्यंत चिडलेल्या मनस्थितीत हिरण्यकश्यपूनं आपल्या महालातील एका खांबाकडे बोट दाखवत, या खांबात तुझा श्रीहरी आहे का असं विचारलं आणि प्रल्हादाने होकार देताच त्यांनी त्या खांबावर जोराची लाथ मारली. एक प्रचंड कडकडाट झाला आणि त्या खांबातून एक विचित्र पण बलशाली जीव बाहेर आला. त्यांनी हिरण्यकश्यपूला पाहून एक गगनभेदी टरकाळी फोडली. त्याचं अर्ध शरीर माणसाचं आणि अर्ध सिंहाचं होतं. त्याच्या पेळदार भुजा असलेल्या बोटांना अतिशय तीक्ष्ण आणि लांब नखं होती. जबडा सिंहाचा असल्याने दातही तसेच. त्यावेळी नुकताच सूर्यास्त झाला होता. त्या अतिशय भयंकर दिसणाऱ्या त्या जीवाने हिरण्यकश्यपूला ओढत दाराशी आणलं. स्वतः उंबऱ्यावर बसून हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवर आडवं धरलं आणि प्रचंड गर्जना करत आपल्या धारदार नखांनी त्याचं पोट फाडलं. आपल्या भक्तासाठी श्रीहरीनं नृसिंह अवतार धारण करून गर्विष्ठ आणि पापी हिरण्यकश्यपूला ठार केलं. तेव्हा दिवस नव्हता, रात्र नव्हती. तो घरात नव्हता आणि बाहेरही नव्हता. तो जमिनीवर अथवा आकाशात नव्हता आणि त्याला ठार मारताना श्रीहरीनं कोणतंही अस्त्रशस्त्र नाही तर आपल्या नखांचा वापर केला होता. त्यानंतर श्रीहरींनी वामन आणि परशुराम असे 2 अवतार घेतले आणि एके दिवशी श्रीहरी क्षीरसागरात शैशय्येवर पहुडले असताना त्यांच्या नावानं कठोर तपस्या करणाऱ्या शतरूपाचे बोल कानी पडले. आपली शेषशय्या सोडून श्रीहरी धरणीवरील शतरूपा तपस्या करत असलेल्या ठिकाणी आले. तिला तपस्या खंडित करून वरदान मागण्यास सांगितलं असता तिने श्रीहरींना पुत्ररूपात प्राप्त व्हावं असं वरदान मागितलं. त्रेतायुगात तिची मनोकामना पूर्ण करण्याचं वचन देऊन श्रीहरी क्षीरसागरात परतले. माझ्या अंगाला विजेचा झटका लागावा तसा झटका लागला. सर्वांगातून काहीतरी निघून गेल्यासारखं वाटलं. फुलासारखं हलकं वाटत असलेलं अंग दगडासारखं जड वाटू लागलंय. डोळ्यावर भयंकर झापड घट्ट चिकटली आहे. हळूहळू निर्जीव हात पायामध्ये जीव आल्यासारखं वाटतंय. मंडळी, जे पाहिलं ते अतिशय अद्भुत, अचाट आणि अविश्वसनीय होतं. फार फार लांब जाऊन आल्यानं प्रचंड थकवा जाणवतोय. तो घालवायचा म्हणजे तळ्यात 4-2 डुबक्या मारल्याच पाहिजेत. मी तळ्याकडे जाण्यासाठी महर्षींची परवानगी मागताच ते हसून म्हणाले, रामस्वरूप, येताना तळ्याच्या अगदी मध्यभागी 3 कमळं आहेत, त्यातलं मधलं घेऊन ये. मी स्नान करून महर्षींनी सांगितलेले ते कमळ घेण्यासाठी हात पुढे केला असता ते अजून लांब गेलं. मी 2-3 वेळा प्रयत्न केला पण काही केल्या हाती लागेना. अखेर मी कुमारनं सांगितलेला पाठ आठवून त्या कमळाला वंदन केलं आणि आश्चर्य घडलं. ते कमळ सहज हाती आलं. ते घेऊन मी आश्रमात परतलो. महर्षींची घरी जाण्यासाठी परवानगी मागताच त्यांनी कमंडलूतलं पाणी त्या कमळावर शिंपडून त्यास वंदन केलं. माझ्या हाती देत म्हणाले, रामस्वरूप, हे फूल जाता येता हातात धरून ठेव, म्हणजे घरी जाताना आणि परत येताना कुणी वाट अडवणार नाही. मी ते फूल घेऊन महर्षींना वंदन केलं आणि घराची वाट चालू लागलो. कुंपणाबाहेर उभा असलेला कुमार हसून हात हलवत होता. श्रोते हो, हा होता 6वा भाग राजेश जगताप लिखित
कौसल्येचा राम या कादंबरीचा. हा भाग कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. जगताप सरांचा नंबर मी आत्ता तुम्हाला दिला आहे. जगताप सरांशीही संपर्क करा. त्यांनाही व्हॉट्सअपवर कमेंट करा. काही हरकत नाही. भेटत राहूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.